नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। धोंडपाडा येथे बीजोत्सवानिमित्त हजारो भाविकांनी घेतला ढक्कूचा आस्वाद। संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस म्हणजे तुकाराम बीज। हीच तुकाराम बीज पेण तालुक्यात धोंडपाडा येथे मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली। 16 व 17 मार्चला तुकाराम बीज महोत्सवात हजारो भाविकांनी ढक्कूचा आस्वाद घेतला। या दिवशी हजारो भाविकांनी संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले। संत तुकाराम महाराज पेण तालुक्यातील धोंडपाडा येथे मिरचीच्या व्यवसायानिमित्त यायचे। संत तुकाराम महाराजांचे 150 वर्ष पुरातन मंदिर धोंडपाडा गावात आहे। शेकडो वर्षापासून येथे तुकाराम बीज साजरी करण्यात येते। सासूरवाशिणी व माहेरमाशिणी मोठ्या आवडीने या कार्यक्रमासाठी दूरदूरवरून येतात। कालांतराने या मंदिराची जीर्णोद्धार करण्यात आला। मंदिराबाहेर सभामंडप उभारण्यात आले आहे। भव्य दिव्य स्वरूपात असलेल्या बीजोत्सवात तालुक्यासह राज्यातील हजारो भाविक व वारकरी सहभागी होतात। 7 दिवसात संत तुकाराम बीज उत्सवानिमित्ताने पहाटे 5 वाजल्यापासून रात्रीपर्यंत काकड आरती, ज्ञानेश्वरीचे पारायण, तुकाराम गाथेचे वाचन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, भजन इत्यादींचे आयोजन करण्यात आले। या बीजोत्सवाची सांगता 17 मार्च रोजी महाराजांची पालखी व महाप्रसादाने झाली। यावेळी महाप्रसादामध्ये भाविकांनी दिलेल्या विविध प्रकारच्या फळभाज्या, शेंगा डाळीमध्ये टाकून ढक्कू तयार करण्यात येतो। तो भाताबरोबर महाप्रसादात देण्यात येतो। या ढक्कूचा आस्वाद हजारो भाविकांनी घेतला। या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याकरता पेण, रायगडसह राज्यातील हजारो भाविक धोंडपाडा गावात हजेरी लावतात। या भक्तिमय बीजोत्सवाचा लाभ जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले होते। त्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद भाविकांनी दिला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, पेण। तेच बोलू नीटकर पत्रकारला शेवटी सगळी यावाला